नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सत्याने आता या देविकाची पळताभुई थोडी केलेली असते. कुठे पळू आणि या बिंडोक अंकलला कुठे लपू अशी तिची अवस्था झालेली असते. तर इकडे सगळेजण आता होळीच्या कार्यक्रमात रंगून गेलेले असतात. सगळेजण मस्त डान्स करत असतात, नाचत असतात. त्याच वेळेस आता देविका मात्र पटकन या सुलतानला बिर्याणी ठेव आणि इकडनं निघ असे म्हणतात. सुलतान म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे. आता लगेच तो बिर्याणीचं रिक्षेतनं पातेलं उचलतो आणि आता इकडे आतमध्ये टेबलवरती ठेवण्यासाठी निघालेले असतो. आता सगळेजण रंगात न्हावून गेलेले असतात, नाचत असतात. त्यांच्या या गर्दीत सुलतान आता ते बिर्याणीचं पातेलं घेऊन नाचू लागतो. देविका मात्र चटकन त्याला एक चापट मारते, चल लवकर असे म्हणत ओढतच त्याला टेबलकडे घेऊन जाते. सत्याचं मात्र या बबडीकडे लक्षच असतं. सत्या सारखा डोकावून या बबडीकडे बघत असतो. त्याच वेळेस आता इथे पंकज आपल्या मम्माजवळ येतो, कारण या बिंडोक पंकजकडनं कोणीच रंग लावलेला नसतो. कोणीतरी माझ्याकडनं रंग लावायला पाहिजे आणि मलाही रंग खेळायचेत, मलाही कोणीतरी लावलं पाहिजे असं त्याला वाटू लागतं. आता पंकज लगेच रंग घेऊन आपल्या मम्माजवळ येतो. मम्मा मला रंग लाव ना गं प्लीज असे म्हणत आता मम्मासमोर असे डोळे बंद करून आपला चेहरा असा समोर धरतो. त्याच वेळेस निरुपा पटकन त्या ताटातनं रंग घेते आणि आता बबड्याला न लावता सत्याकडे बघू लागते. सत्या हे घे, तुला रंग लावायचा आहे मला, बघ बघ तुझी आई तुला रंग लावते असे म्हणत निरुपाने आता प्रेमाने सत्याला रंग लावलेला असतो. आता सत्याला काय करावं काय सुचत नाही. सत्या मात्र एकटक आपल्या आईकडे बघत असतो. त्याच वेळेस सगळेजण आता या दोघांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, अरे सत्या बघत काय बसलाय? अरे तुझ्या आईला रंग नाही लावणार का तू? अरे लाव की आईला रंग. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, लावणार की, नक्कीच लावणार. सत्याही आता पटकन त्या ताटातनं रंग घेतो आणि निरुपाच्या गालाला तो रंग लावतो. निरुपालाही खूपच आनंद झालेला असतो. दोघेही आता एकमेकांकडे बघून हसू लागतात. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, अगं ए रिया, अगं बघत काय बसली? आमच्या दोघांचे एक फोटो काढ की, सत्याची आणि माझी पहिली होळी, आणि इथून पुढची प्रत्येक होळी आम्हाला अशीच दोघांना साजरी करायची, हो की नाही सत्या? त्यावर सत्य म्हणू लागतो, हो आई. त्याच वेळेस आता दोघे एकमेकांच्या गालाला हात लावतात, जणू रंग लावत असतात. असं आता इथे मोबाईलमध्ये फोटो रवीने काढलेले असतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि आजी मात्र खूपच खुश होतात, कारण आज निरुपाने सत्यजितला एवढं प्रेम दिलंय. अगदी आईसारखं प्रेम आज निरुपा सत्यजितला देते. हे बघून सुधाकर भाऊ मनोमनीच म्हणू लागतात, निरुपा आज मनापासनं सत्यजितला तू तुझा पोरगा मानलं, मला तुझा अभिमान वाटतो निरुपा असे ते मनाशीच म्हणू लागतात. त्याच वेळेस मीरा मात्र या सत्यजितकडे बघू लागते. सत्यजितला काय करावं काय सुचत नाही. त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तो लगेच धूमकेतू जवळ येतो. धूमकेतू बघ की मला आईने रंग लावला, अगे धूमकेतू बघ की, बाप हे बघ, अरे मित्रांनो इकडे बघा, मला माझ्या आईने रंग लावला असे पळतच आता सगळ्यांना सत्य सांगू लागतो. ए आजे बघतेस ना तू, मला माझ्या आईने रंग लावला. आता बबड्याला मात्र खूपच राग आलेला असतो. बबड्या रागानेच आपल्या मम्माकडे आणि या सत्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता निरुपा पटकन सत्याचा हात पकडते. अरे सत्या तिकडे काय करायलाय, ये इकडे, ये बरं इकडे. आता निरुपा पटकन टेबलवरनं 2 ग्लास घेते आणि मस्त त्यात भांग भरू लागते. सत्या मात्र आता लगेच निरुपाकडे बघू लागतो. त्यावर निरुपा म्हणू लागते, सत्या आपण ना दोघे मस्त आता ही थंडाई पिऊ, म्हणजे कसं एक नंबर भारी होळी होईल, है की नाही आपली? त्यावर सत्या हो म्हणू लागतो. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, काय रे सत्या, अरे असं काय बघतोय आणि डोळ्यात पाणी का आलाय? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, कुठे काय, काहीच नाही. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सत्या अरे आज ही होळी खरोखर आहे बरं का आपली, आणि आपल्याला प्रत्येक होळी अशीच साजरी करायची, लक्षात ठेव. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरुपा अगं हे समजा खरं आहे ना? नाही म्हणजे स्वप्न तर नाही आहे ना? मला ना जरा असं वेगळंच वाटतंय गं, सगळं खरंच घडतंय ना? तेव्हा निरुपा म्हणू लागते, घडतंय नाही, चालू आहे सगळं खरं. हे बघ सत्या, मागच्या वेळेस जे काही झालं ना त्यावेळेस मी चुकले होते रे. यांनी मला नंतर सांगितलं, मी जे काही बोलले ना ते चुकीचं बोलले, मला माफ कर सत्या. पण तेव्हा मी भांग प्यायले होते ना, त्यामुळे तू माफ तर केलंच असशील मला, पण यावेळेस मी भांग प्यायलेलं नाही आहे. आधीच सांगते तुला, तू माझा लाडका पोरगा आहेस, तू मला लय आवडतो. आता सत्या मात्र आपल्या आईकडे बघू लागतो. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते,
आता मी अगदी मनापासनं खरं बोलले. नाहीतर आता भांग चढायची आणि मग उगच काहीतरी बोलून बसायचे, नंतर राग येऊ देऊ नको. तेव्हा सत्य मला लागतो, नाही 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 येणार आई मला राग. त्याच वेळेस निरुपा मला लागते, मग बघतोयस काय, चल पटकन. अरे गटकन पिऊन टाकूया की आणि मजा करूया. सत्या एक नाही दोन नाही गप्प आता इकडे बघत असतो. त्याच वेळेस निरुपा मला लागते, सत्या. अरे ते दोघेजण एकमेकांना असे ग्लास आदळतात, काय म्हणतात त्याला. तेव्हा सत्या मला लागतं, चस. त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, चल की मग आपण दोघे पण करूया की. आता दोघे एकमेकांच्या ग्लासला ग्लास असा लावतात आणि चस करतात. निरुपा आता लगेच ती थंडाई पिऊ लागते. त्याच वेळेस ती सत्याकडे बघते. सत्या मात्र आपल्या आईकडे डोळे भरून बघत असतो आणि ती भांग पितच नाही. त्यावर निरुपा म्हणू लागते, सत्या अरे चस केलंय ना, मग आईबरोबर थंडाई घेणार नाही का तू, घे पटकन. आता एवढं आईचं प्रेम मिळतंय म्हटल्यानंतर सत्याला काय करू काय नाही असं झालेलं असतं. तेवढ्यात आता मीरा सत्याकडे बघतच मनाशीच म्हणू लागते, अहो ज्या प्रेमासाठी तुम्ही आसुसले होता ते प्रेम आज तुम्हाला मिळाले. पण खरंच जेव्हा तुमच्या जन्माचं सत्य तुम्हाला कळेल तेव्हा काय होईल सांगता येणार नाही. हे सगळं खूप अवघड आहे असे आता विचार मीराच्या मनात आलेले असतात. त्याच वेळेस इकडे कोंबडी शपथवाल्या अंकलने आता बिर्याणीची ऑर्डर इथे टेबलवरती ठेवलेली असते. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, आता ऑर्डर ठेवून झालं आहे ना, आता लगेच तोंड लपवायचं आणि निघायचं इकडनं, पुन्हा इकडे फिरकायचं नाही नाहीतर माझ्याशी गाठी लक्षात ठेव. त्यावर लगेच सुलतान म्हणू लागतो, देविका अगं काय सारखी माझ्यावरती ओरडत असते गं. अगं बघ ना सगळेजण किती मजा घेत आहेत, चल की आपण दोघे डान्स करूया आणि एकमेकांना रंग लावूया. किती धमाल चालू आहे आणि त्यानंतर बिर्याणीसुद्धा खायला आहे, मस्त मजा करूया आणि बिर्याणीवरती ताव मारूया, चालेल. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, बिर्याणीवाल्या निघायचं म्हटलं ना, निघायचं, तोंडला पविकडना, चल पटकन. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ तिकडे येतात. आता सुधाकर भाऊंनी देविका बरोबर हा कोण माणूस आहे हे लांबनं बघितलेलं असतं. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणलं, देविका देविका गं कोण आहे. त्याच वेळेस आता देविका लगेच अंकलला म्हणू लागते, पळ इकडनं पळ. अंकल लगेच बाजूला जाऊन लपतो. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, कुठे काय, कोणीच नाही, मी एकटीच आहे. आता सुधाकर भाऊंचा तेवढ्यात मित्र येतो आणि सुधाकर भाऊंना रंग लावतो. दोघेही आता तिकडनं निघून जातात. देविकाला काय करावं, कसं या बिंडोक पंकजला इकडनं बाहेर काढावं ना, एवढ्या समद्यांच्या डोळ्यासमोरनं तेच कळत नसतं. तेवढ्यात लगेच आता निरुपा तिकडे येते. आता तर देविका आणखीनच घाबरते. त्याच वेळेस आता देविका पटकन या सुलतानला पडद्याआड लपवायला सांगते. पडद्याआड हा सुलतान लपलेला असतोय खरा, पण पडद्याच्या बाहेर आपलं तोंड असं बाहेर काढून सुलतान नाचू लागतो. देविकाला तर याचा खूप राग येतो. मीरा आणि रियाचं हिच्याकडे लक्षच असतं, नेमकं ही एवढ्या कोपऱ्यात करते काय असा विचार आता दोघींच्या मनात चालू असतो. त्याच वेळेस आता लगेच देविका पटकन अंकलजवळ येते, चल निघ इकडनं बाहेर निघ, तुला असं ऐकणार नाही, तुला इकडनं हकलल्याशिवाय मला सैन पडणार नाही, चल लवकर निघ. तेवढ्यात पाठीमागनं आजी येतात, देविका थांब. त्याच वेळेस देविका सुलतानला पुन्हा तिकडनं पळायला सांगते आणि आता लगेच आजींना म्हणू लागते, काय झालं आजी. त्यावर आजी म्हणू लागते, अगं मला जरा थंडाई आणून देतेस तिकडनं, म्हणजे मलाही जरा बरं वाटेल. आता लगेच देविका पटकन ती थंडाई आजींना आणून देते आणि तिकडनं आता सुलतानला लपवण्यासाठी बाजूला निघून जाते. पण इकडे सत्या मात्र बारीक नजर ठेवून या बबडीकडे एकटक बघत असतो. त्याच वेळेस आता रिया मीरावहिनीजवळ येते. मीरावहिनी, अगं सत्या दादा किती खुश आहे ना, बघ की त्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसायलाय. त्याच वेळेस आता निरुपा येते आणि पटकन सत्याचा हात पकडते आणि त्याला खुर्चीवरती बसवते. आणि निरुपाने आता इथे ताटात बिर्याणी आणलेली असते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सत्या बाळा अरे तुला भूक लागली असेल की, अरे मग चल पटकन बिर्याणीवरती ताव मार, चल चल चल. आता तर सत्या आपल्या आईकडे डोळे भरून बघू लागतो. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. चक्क निरुपा सत्याची एवढी काळजी करायली. निरुपा आता स्वतःच्या हाताने प्रेमाने सत्याला बिर्याणीचा एक घास भरवते, पण सत्याला जोराचा ठसका लागतो. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, अहो बघताय काय, सत्याला ठसका लागलाय, पटकन पाणी घेऊन या. सुधाकर भाऊ धावतच जातात आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन येतात. आता रिया रवी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. चक्क आईत एवढा बदल कसा झालाय. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, मीरावहिनी यार समोर जे चित्र दिसतंय ना ते कसलं भारी आहे ना,
सत्यदादाच्या चेहऱ्यावरती बघ, अगं किती आनंद दिसतोय, कारण आज त्याची आई त्याला भरवते ना. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो रिया, यांना खरंच त्यांच्या आईच्या प्रेमासाठी काय करू काय नाही असं झालं होतं गं. आणि आज त्यांच्या वाटेला हे प्रेम आलंय खरं, पण जर यांचं पुढचं सत्य यांना कळालं तर नाही नाही नाही, कोडमडून जातील ग हे पुन्हा कधी उभे राहू शकत नाही, अशी अवस्था होईल यांची. हे सत्य यांच्यापासनं दूर राहिलेलंच चांगलं. जेव्हा हे सत्य समोर येईल ना, तेव्हा खरंच यांच्यावरती मोठा आघात होणार आहे. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, अगदी बरोबर मीराबाईंनी, देवाच्या कृपेने हे सत्य खोटं असू दे, मॉम याच सत्यदादाची आई असू दे, नाहीतर सत्यदादाचं काही खरं नाही, काय होईल सांगता येणार नाही, अशी भीती आता दोघींना वाटू लागते. त्याच वेळेस आता लगेच समोरच देविका अंकलला लपवत असते. तेवढ्यात आता मीराचं लक्ष जातं. तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया चल आपण देविकाची जरा मजा घेऊया. आता लगेच दोघीजणी इथे टेबलजवळ येतात. त्याच वेळेस आता देविका मात्र त्या दोघींकडे बघू लागते आणि लगेच रिया आत्ता देविकाला विचारू लागते, काय ग देविका, इकडे काय करतेस तू? तेव्हा देविका म्हणू लागते, कुठे काय, हे मी कोणी आलं ना भांग देण्यासाठी इथे थांबले होते. त्यावर लगेच आत्ता रिया म्हणू लागते, अच्छा असं आहे का, पण मीराबाईनी तुला मी सांगते, सत्यदादा मगाशी काय म्हणत होता माहिती, त्याच्या हाताला काहीतरी लागलंय आणि लवकरात लवकर आता पर्दाफाश होणार आहे. देविका मात्र घाबरते. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, हो मलाही हे बोललेत, यांना एक खूप मोठं सिक्रेट कळलं आहे आणि लवकरच आता त्या सिक्रेटचा थोड्याच वेळात धमाका होणार आहे. आता मात्र देविकाला काय करावं काही सुचत नाही. म्हणजे याचा अर्थ सत्याला हा अंकल इकडे आला हे कळलं तर नाही ना, हा कोंबडीवाला अंकल जर सत्याच्या हाती लागला तर नाही 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 नाही, मला काहीतरी करावं लागेल, लवकरात लवकर या अंकलला इथे कुठेतरी लपवावं लागेल, कारण एवढ्यांच्या नजरेतनं मी त्याला बाहेर काढू शकत नाही. तोपर्यंत मी त्याला लपवते आणि हे सगळे गेले ना, शांत वातावरण झालं ना, मगच त्याला इकडनं बाहेर जायला सांगते. असे म्हणत देविका पटकन तिकडनं बाजूला जाते. पडद्याआड जो अंकल लपलेला असतो त्याची कॉलर ओढतच आता देविका त्याला टेबलजवळ घेऊन येते. आता त्या टेबलवरती थंडाई आणि खूप रंग ठेवलेले असतात. तेव्हा देविका म्हणू लागते, जोपर्यंत आता मी सांगत नाही ना, तोपर्यंत याच्या बाहेर निघायचं नाही, घुसायच्या खाली जा पटकन. तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो, का असं वागते माझ्याशी, जाऊ दे ना मला मला जाऊ दे ना प्लीज. तेवढ्यात लगेच आता निरुपा येते. त्याच वेळेस आता देविका पटकन त्या सुलतानला टेबल खाली घालते. आता सुलतान त्या टेबल खालच्या पडद्यानाड लपून बसलेला असतो. त्याच वेळेस इकडे आता निरुपा देविकाला म्हणू लागते, काय ग देविका, अगं काय चालू आहे तुझं, तुला रंग खेळायचे नाहीत का? त्यावर देविका म्हणू लागते, हो आई खेळते ना, आले जा मी, असे म्हणत आता थोडासा जीवात जीव आलेला असतो. बरं झालं एकदाचं याला लपवलं, आता मला कसलंही टेन्शन नाही आहे, असे म्हणत देविका लगेच तिकडनं बाजूला जाते. तर इकडनं सत्याचं मात्र या बबडीकडे लक्षच असतं. त्याच वेळेस सत्य मात्र हसत असतो. तेवढ्यात लगेच रवी, रिया आणि मीरा येतात. काय हो, अहो काय झालं, आपलं प्लॅनिंग अगदी व्यवस्थित चालू आहे ना? त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, सत्यदादा आपण जे टार्गेट ठरवलं आहे ते होईल ना? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, काय, कोणतं टार्गेट, कशाबद्दल बोलायली रिया तू? त्यावर रिया म्हणू लागते, सत्यदादा अरे तू जास्त भांग प्यायलायस का तुझ्या डोक्यावरती काही परिणाम झाला आहे? अरे आपलं काय ठरलं आहे, देविकाचं भांडं फोडायचं आहे की नाही, मग ते कसं विसरलास तू? त्यावर लगेच सत्य आपल्या डोक्याला हात लावतो. शट, आज आईने एवढं प्रेम दिलं आहे, एवढी भारी ओळी झाली ना माझी, त्यामुळे ना डोक्यात काय बी राहिलं नाही, डोक्याचा असा सपाट भुगा झाला आहे नुसता, फक्त आईच्या प्रेमाची होळी आठवते मला. खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि या दिवशी या बबडीचं भांडा सत्या फोडणार. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, पण कसं, देविकाने तर तिच्या अंकलला लपवलं आहे आणि आपल्याला आता लवकरात लवकर त्या अंकलचा शोध घ्यावाच लागणार आहे, मग कसा घ्यायचा? त्यावर सत्य म्हणू लागतो, काम करायचं म्हणजे करायचं, टेन्शन घ्यायचं नाही, इकडे या, आता मी तुम्हाला जे सांगतोय तसं करायचं, म्हणजे कसं आपण या कोंबडीवाल्या अंकलला लवकरात लवकर पकडू शकतो. त्याच वेळेस आता इकडे सगळेजण आपापल्या धुंदीत असतात, पण देविकाला काय करावं काही सुचत नाही. देविका आता पुन्हा त्या टेबलजवळ येते. आता कोंबडीचोर अंकल तिथेच लपलेला असतो. त्याच वेळेस आता रवी, रिया, मीरा आणि सत्या चौघेही देविकाजवळ येतात. काय ग देविका, अगं सगळे रंग खेळतात, तू इकडे काय करतेस? तेव्हा देविका म्हणू लागते, कुठे काय, मी आपली सहज असंच
त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, बबडे अगं तुझ्या बेबीला तुला रंग लावायचं नाही का? अगं तो एकटाच रंग खेळतोय तिकडे, तू नाही खेळणार का त्याच्याबरोबर? तेव्हा देविका म्हणू लागते, नाही म्हणजे खेळायचेत मला. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, अरे यार देविका, अगं मग खेळ की, आता सगळेजण एन्जॉय करतायत आणि तू अशी इकडे. आणि देविका तुला काही टेन्शन आले का? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तुला खूप घाम आल्यासारखं वाटतंय. त्यावर देविका आपला घाम पुसते आणि मला लागते, कुठे काय, काहीच नाही, मला खेळायचा आहे रंग आणि मी येणारच आहे लगेच. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बबडे अगं मग खेळून घे की रंग, अगं नंतर सगळेजण बिर्याणीवरती ताव मारणार आहे आणि मग काय, मग तू बसशील तिकडे रंग खेळत, त्यापेक्षा चल पटकन. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, हो हो मी आलेच हा, माझ्या बेबीला रंग लावून येते. असे म्हणत आता देविका तिकडनं निघून जाते. सगळेजण आता तिच्यावरती हसू लागतात, कारण तिच्या चेहऱ्यावरती जे 12 वाजलेले असतात ना, ते बघून आता या चौघांनाही खूप हसायला येत असतं. तर त्यानंतर आता थोड्याच वेळात जरा शांतता झाल्यासारखं वाटत असतं. सगळा जो आरडाओरडा धिंगाणा असतो तो जरा शांत असतो. सगळेजण आता मस्त इकडे तिकडे गप्पा मारत असतात. त्याच वेळेस देविका आता पुन्हा त्या टेबलजवळ येते. ए अंकल, ए कोंबडीवाल्या निघ बाहेर, चल पटकन. अरे आता सगळेजण जरा शांत बसले तोपर्यंत इकडनं सटक, चल निघ बाहेर. त्याच वेळेस सुलतान आता रडतच मला लागतो, सोड ना मला, मला जाऊ दे ना, का माझ्याशी असं वागते तू? हे बघ, मी तुझ्या अंकलचा रोल एवढा चांगला केला की नाही, मग मला खेळू दे की होळी, मला करू दे ना एन्जॉय, खाऊ दे ना बिर्याणी. तेव्हा देविका मला लागते, ए गप्प बैस, असं काय बी होणार नाही. तुझा चेहरा लपव आणि निघ इकडनं, चल पटकन. असे म्हणत आता लगेच देविका सुलतानला उठवते. त्याच वेळेस आता लगेच निरूपा तिकडे येते. देविका, आता मात्र देविकाला काय करावं काही सुचत नाही. समोरच आता ताडभर रंग असतो. आता देविका पटकन तो रंग उचलते आणि या सुलतानच्या डोक्यावरती टाकते, जेणेकरून निरूपाला या सुलतानचा चेहरा ओळखू नये. म्हणून आता त्याचा चेहरा खराब करण्यासाठी देविकाने हे कांड केलेलं असतं. त्याच वेळेस निरूपा या सुलतानकडे बघू लागते. तुम्ही तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. सुलतान आता अशी आपली जीभ वाकडी तिकडी करू लागतो. नाही, हमने तो आपको पहचानाच नाही, हम तर इधर आए थे ना, हमने पहचानाच नाही, असं आता हिंदीमध्ये बोलू लागतो. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, आई आई तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ, चला आपण मस्त रंग खेळूया. आता देविका पुन्हा त्याला टेबल खाली लपायला सांगते आणि तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता सत्या, मीरा सगळेजण आता टिपाळाच्या आड, म्हणजे जे पाण्याचे असे मोठमोठाले ड्रम भरून ठेवलेले असतात ना, त्या आड लपून आता चौघेही या देविकाकडे लक्ष ठेवूनच असतात. आणि आता या टेबल खाली हा अंकल लपवलाय हे या चौघांना कळालेलं असतं. त्याच वेळेस आता चौघेही एकत्र येतात आणि मग तर सत्यदादा, यार गडबड आहे बरं का, आणि बघतोयस ना देविका अंकलला इकडनं घालवायला बघते. तेव्हा सत्या मला लागतं, काळजी करू नका, आता या अंकलला बाहेर कसं काढायचं ना ते मी बघतो. आता सत्या, मीरा आणि रविरिया चौघेही आता अंकलच्या टेबलजवळ लपलेलं असतो ना, त्या टेबलजवळ येतात. आता लगेच सत्या मला लागतो, रव्या अरे यार आपल्याला ना बिर्याणी कमी पडणार आहे, आपल्याला अजून 10 किलोची बिर्याणी ऑर्डर करायची होती, पण कुठनं करायची? त्यावर रिया मला लागते, रवी अरे तुझ्या हॉटेलमधनं मागव की, मस्त बिर्याणीवरती ताव मारूया, चालेल? त्यावर लगेच सत्य मला लागतो, नाही रिया, अगं खरं तर मी ऑर्डर ना रवीच्या किचनमधनंच देणार होतो, पण आता रवीने आज सुट्टी घेतली ना, मग तो कसा बनवणार, आणि मग तू तिकडे गुंतला असता, म्हणून मी दुसरीकडे ऑर्डर दिली होती. बिर्याणी मस्त आहे, अजून 10 किलोची ऑर्डर द्यायची, पण आता कशी देणार? त्याच वेळेस आता लगेच हा बिंडोक सुलतान टेबल खाली लपलेला असतो ना, तो पटकन आपला चेहरा बाजूला काढतो आणि लागतो, घेईल की मी 10 किलोची ऑर्डर घेणार, कोंबडी शपथ बिर्याणी आणणार. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण या अंकलकडे बघून हसू लागतात. तेव्हा आता सत्याला लागतो, हबीबी अंकल चला की मग बाहेर या, काय ऑर्डर दुबईवर ना आणणार आहात का? आता सुलतान घाबरतो, कारण या सत्याने त्याला पकडलेलं असतं. सत्य त्याची कॉलर पकडतो आणि ओढतच त्याला आता घेऊन निघालेलं असतो. तर त्यानंतर इकडे देविका मात्र आता एका जागेवरती उभी असते. पंकज तिच्याजवळ येतो, बेबी अगं चल ना, आपण मस्त बिर्याणीवरती ताव मारूया, चल पटकन, सगळेजण किती एन्जॉय करतायत बघ. त्यावर लगेच आता देविका मला लागते, ए तुला सतत खायचं सुचतं का रे, तुझ्या डोक्यात दुसरं काही येतच नाही का, जा तू खाऊन घे, मला नाही खायचं. त्यावर लगेच पंकज लागतो, बेबी
अगं मी काय चूक केली आता, एवढी का ओरडते तू माझ्यावरती? तेव्हा देविका म्हणू लागते मला खायचं नाही, निघ इकडनं. बिर्याणीवरती ताव मारतोय. तेव्हा पंकज आता मनाशीच म्हणू लागतो, एवढी का रागराग करते ही माझा, मी काय चुकीचं बोललो आता, असा तो विचार करू लागतो. त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता देविकाचं भांडं तरी ते फुटलेलंच असतं, कारण सगळेजण आता टेबलजवळ येतात. अरे बिर्याणीची ऑर्डर कोणी दिली, वाढणार कोण, हे सगळं काय चाललं इकडे, कुठे गेला तो माणूस, असे आता निरुपा म्हणू लागते. त्याच वेळेस पाठीमागनं सत्य येतो. सत्याने आता या कोंबडी चोर अंकलला असं पकडून आलेलं असतं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरुपा हाय की, ऑर्डर देणारा बी हाय आणि वाढणारा बी हाय, हे बघ देविकाचा हबीबी अंकल. आता मात्र अंकलला बघताच पंकज, निरुपा, सुधाकर भाऊ सगळ्यांना धक्का बसलेला असतो. देविकाच्या पायाखालची तर जमीनच सरकते, कारण आता शेवटी सत्याचा भडका उडालेला असतं आणि आता इथे भांडं फुटलेलं असतं. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते देविकाचा अंकल, आणि हा इकडे काय करतोय. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, हाच तर आहे की कोंबडी चोर, कोंबडीवाला अंकल. आता मात्र देविकाची कशी वाट लागणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.